Okay, today we are going to see the next lecture of the mechanical properties of the fluid. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सरफेस एनर्जी सगळ्यात पहिले बघायची. ठीक आहे, सरफेस एनर्जी. ठीक आहे, तर सरफेस एनर्जी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. आपण आता मागच्या लेक्चरपर्यंत काय बघितलं, त्या ठिकाणी जे काय सरफेस फिल्मवरती जे पण कोणते मॉलिक्युल्स असतील ते मॉलिक्युल्सचा जो काय त्या ठिकाणी स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, तो स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सचा बऱ्यापैकी पार्ट, मॅक्झिमम पार्ट तो लिक्विडमध्ये होत होता. ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स दे एक्सपिरियन्स द फोर्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यामुळे तिथले जे मॉलिक्युल्स आहेत सरफेसवरचे ते खालच्या डिरेक्शनला म्हणजे डाऊनवर्ड डिरेक्शनला जाण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्या ठिकाणी नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत ते कमी पडतात आणि त्या ठिकाणी सरफेस ॲक्ट लाईक द स्ट्रेच मेम्ब्रेन दॅट इज ऑलवेज इट इज इन द टेन्शन. ठीक आहे, मग त्या ठिकाणी जो काही सरफेस आहे बरं का, त्या सरफेसवरती कमी मॉलिक्युल्स झालेले आहेत. आता मॉलिक्युल्स कमी जरी झाले याचा अर्थ असा नाही की सरफेस लहान लहान होणार आहे. आता आपला समजा कंटेनर असा मोठा आहे, इथपर्यंत आहे कंटेनर, तर त्याचा सरफेस काय गायब नाही होणार आहे, तिथून सरफेस तेवढाच राहणार आहे. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्सची गरज आहे त्याला. मग खाली जे काय मॉलिक्युल्स असतील दुसरे ते त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करतील वरती, आणि खालून वरती जायचं म्हटलं का त्यांना त्या ठिकाणी वर्क डन करावं लागेल. अँड दॅट वर्क डन इज कन्व्हर्टेड इन टू फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हे बघा, कोणतं पण जगातली कोणत्या पण टाईपचं वर्क डन असेल, कोणत्या पण टाईपची एनर्जी असेल, दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू वर्क डन अँड वर्क डन इज कन्व्हर्टेड इन टू एनर्जी. दोघांचं पण त्या ठिकाणी जर एसआय युनिट बघितलं तर जूलच आहे, लक्षात घ्या. वर्क डन असेल किंवा कोणत्या पण टाईपची एनर्जी असेल त्याची. ठीक आहे, मग त्या ठिकाणीची पोटेन्शियल एनर्जी, दॅट पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट द सरफेस एनर्जी. द एनर्जी possessed by the molecules on the surface, the energy the potential energy म्हणू आपण, potential energy possessed by the surface molecules on the surface असं म्हटलं तरी चालेल. by the molecules on the surface, अजून काही डिटेलिंग नाही त्याच्यात दुसरी, is called as surface energy. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती एक रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन आपल्याला बघायचं आहे. त्याची डायग्राम पण काढणार आहे मी इथे. हेडिंग लिहितो, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. ठीक आहे, डायग्राम मी इकडे ड्रॉ करतो. त्यांनी जशी डायग्राम ड्रॉ केलेली तशीच आपण या ठिकाणी बघूया. P dash Q dash. ओके, इथे लिहितो लेट P dash Q dash be the rectangular frame as shown in the figure. Rectangular frame as shown in the figure. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. त्यानंतर या ठिकाणी आपण काय बघतोय, हिअर इट इज ओके, हिअर इट इज नॉट अ क्यू. त्यांनी जे डायग्राम मध्ये दिलंय एस दिलेला आहे, एस डॅश. मी इथं पण लिहितो याला एस डॅश. नेहमी काही केलं तरी चालतं, पण आता बुक मध्ये जसं घेतलंय तसंच घेऊ आपण सध्याला. नंतर इथे त्यांनी घेतले क्यू आर.
let QR be the movable arm to the given rectangular frame. Rectangular frame. Okay. Now consider this frame is dipped into soap solution. सोप सोल्युशन एका सोप सोल्युशन मध्ये त्याला आपण डीप केलं आणि बाहेर काढलं. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय तयार होईल, एक प्रकारची फिल्म तयार होईल. सोप सोल्युशन, then film is produced on PQRS. ठीक है. And it feels the inward force due to surface tension, and it will feels force F due to surface टेन्शन. ह्या डायरेक्शनला तो काय करेल, फोर्स फील करेल ह्या डायरेक्शनला एफ. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द रिलेशन. अजून संपलेलं नाही, पण आत्ताशी आपण प्रोसेस स्टार्ट केलेली. म्हणजे या ठिकाणी हा मुव्हेबल आर्म आहे, हा आर्म इकडे किंवा इकडे असा शिफ्ट होऊ शकतो. हा रेक्टेंग्युलर एक स्ट्रक्चर आहे, या ठिकाणी फ्रेम आहे आणि याला आपण काय केलं, सोल्युशन मध्ये डीप करून काढलं. तर इथे एक फिल्म तयार होईल, सरफेस फिल्म, ज्याच्या वरच्या बाजूला पण एअर आहे आणि खाली पण एअर आहे. मागं जे बघितलं होतं कंटेनरमध्ये जे लिक्विड घेतलं होतं, वरच्या बाजूला एअर कॉन्टॅक्ट होता, खालच्या बाजूला त्या ठिकाणी काय होतं, लिक्विड होतं. तर इथं दोन्ही बाजूला एअर कॉन्टॅक्ट असणार आहे, वरती आणि खाली फिल्मच्या. आणि इट विल, आपण नेहमी बघितलं सरफेस टेन्शनमुळे जे काही सरफेस आहे ट्रायज टू कॉन्ट्रॅक्ट व्हायचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे इट विल फील द फोर्स इन इनवर्ड डिरेक्शन. ठीक आहे. तर एवढा पार्ट लिहून घ्या आणि पुढचा पार्ट मी सांगतो तुम्हाला. राईट ऑन दिस. ओके. लेट L be the length of the movable arm. Length of the movable arm. कॅपिटल ए. ठीक आहे. ओके. नंतर आपण या ठिकाणी म्हणू therefore. आता आपल्याला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे. सरफेस टेन्शन इज फोर्स पर युनिट लेंथ. मग फोर्स किती येईल, T इंटू एल. पण मी इथं या ठिकाणी T इंटू 2L लिहिणार आहे बघा. therefore फोर्स इज इक्वल टू T इंटू 2L. 2L का बरं, लक्षात घ्या, त्याच्या मागे रिझन आहे. सरफेस टेन्शन आता ह्या ठिकाणी जो आहे ना, पर युनिट लेंथ असते. आता जी काय सरफेस फिल्म त्या ठिकाणी जी काय तयार होणार आहे, ठीक आहे, तर त्याला एक प्रकारे तुम्ही जर बघितलं तर मागच्या केसमध्ये कंटेनरमध्ये एअर कॉन्टॅक्ट फक्त वरती होता आणि खाली लिक्विड होतं पूर्णपणे. याच्यामध्ये एअर कॉन्टॅक्ट वरती पण आहे, एअर कॉन्टॅक्ट खाली पण आहे. त्यामुळे लेंथ 2 टाइम्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. कारण ही फिल्म जरी आपल्याला डोळ्यांना दिसताना बारीक दिसते, पण ते मॉलिक्युलर लेवलला जर बघितली तर त्याची थिकनेस अशी मोठी असणार आहे मॉलिक्युलर लेवलला. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला थिकनेस दाखवतो, असं एवढी मोठी थिकनेस असणार आहे मॉलिक्युलर लेवलला. म्हणजे जास्त प्रमाणात, सांगायचा उद्देश असा आहे की जास्त प्रमाणात असणार आहे. मग मॉलिक्युल्स बघायला गेले याच्यावरती, याला जर आपण लक्षात घ्या, रेक्टँग्युलर फ्रेमला असं केलंय सध्या, त्याची थिकनेस दाखवते तुम्हाला फिल्मची. जर मॉलिक्युल इथं वरती बघितला तर याची सरफेस फिल्मची या ठिकाणी थिकनेस इतकी राहील, खाली याची थिकनेस इतकी राहील. ठीक आहे. इथं मॉलिक्यूल असला तर तो असा दिसणार आहे, इथे असला तर तो असा असेल, इथला मॉलिक्यूल जो खाली तो असा असेल, इथला जो येतो असा असेल. येते लक्षात. मग जे काय रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सची जी काय रेडियस आहे त्याच्यापेक्षा जास्त थिकनेस असणार आहे. मग तुम्हाला याची जी लेंथ आहे, वरच्याची लेंथ एल घ्यावं लागेल अशी इकडच्या बाजूला, खालच्या फिल्मची जी लेंथ आहे एल, असे 2 घ्यावे लागतील. वरची
ही जी थिकनेस आहे ती एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि ही खालच्या बाजूला एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे याची पण लेंथ घ्यावी लागेल. ठीक आहे, समजते हा एक पार्ट. मग त्यामुळे आपण फोर्स इज इक्वल टू टी इंटू 2L, 2 टाइम्स आपण या ठिकाणी याला कन्सिडर केला. वेअर सरफेस फील्ड is in contact with air in both the direction. ठीक आहे, त्यामुळे आपण लिहिलंय वेअर द्यायच्या ऐवजी आपण इथे यूज करू सिन्स. ठीक आहे, ओके, हा एक पार्ट झाला. आता याच्यानंतर आपण कन्सिडर करतोय, कन्सिडर द मूवेबल आर्म इज मूविंग टुवर्ड्स राईट साइड व्हेन वी अप्लाय द फोर्स F डॅश. आता बघा इकडे 10 न्यूटन फोर्स त्याच्यावर समजा अप्लाय होतो इकडे येण्यासाठी. याला जर मला या म्हणजे मूवेबल आर्मला जर तिकडे जर शिफ्ट करायचं असेल तर तेवढाच फोर्स किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल राईट साईडला, ह्या डायरेक्शनला F डॅश. आणि समजा दिस विल बी द पोझिशन, समजा मी याला म्हणतो Q डॅश R डॅश. ठीक आहे, ही जर का पोझिशन समजा या ठिकाणी आली आणि हे जे काही डिस्प्लेसमेंट आहे आपण या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणून dx इतकं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे इन्क्रीज. ठीक आहे, चला बघू एक पार्ट पुढे जाऊ आपण. लेट F डॅश force is applied on the arm towards opposite direction of F, towards opposite direction of F. F च्या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शनला आपण तो अप्लाय केलेला आहे. ठीक आहे, इट विल इथं dx च्या ऐवजी x पण म्हटलं असेल कदाचित, त्यांनी दिलेलंच नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, dx आपण कन्सिडर करू. इट विल गेट्स द फायनल पोझिशन Q dash R dash as shown in figure. Now consider dW work done is required to move the arm for distance dx. हे बघा इथं फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, वर्क डन असणार आहे. बरोबर आहे. आता हे बघा ना, ह्या डायरेक्शनला फिल्मवरती फोर्स अप्लाय होतोय सरफेस कडनं. ठीक आहे, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला तिकडे मला फिल्मला घेऊन जायचं आहे, याचा अर्थ काहीतरी वर्क डन करावं लागेल. ते वर्क डन आपण DW मानलंय सध्या. ठीक आहे, किती डिस्प्लेसमेंट, dx इतक्या डिस्प्लेसमेंटसाठी केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी एक इक्वेशन लिहिता येईल बघा. देअरफॉर DW वर्क डनचा फॉर्म्युला आपला बेसिकली कसा असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी आपण वर्क डन काय करतोय, DW फोर्स काय F डॅश इंटू dx. आता F डॅश किती आहे, F डॅश हा F सारखाच आहे लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी 2L त्यांचं थोडेसे काय काय बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का. आपण इथे व्हॅल्यूज लिहू, विच इज इक्वल टू T इंटू 2L इंटू dx. आणि याला काय करतो मी एकत्र लिहितो. F डॅश मी तुम्हाला सांगितलं या F इतकाच अप्लाय करावं लागेल तिकडे नेण्यासाठी, त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. म्हणून मी तीच व्हॅल्यू इथं F डॅशची म्हणजे F इतकीच इथं पुटअप केलेली. ठीक आहे, याला लिहितो मी पुढे विच इज इक्वल टू T इंटू DA. हे बघा आपल्याला माहिती आहे लेंथ इंटू एरिया, लेंथ इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एरिया. ठीक आहे, आता ते DA इथं मी लिहिलेलं आहे, मी इथे सांगतो DA वेअर DA increase in
सरफेस एरिया. सरफेस एरिया किती वाढलाय तर डीए इतका वाढलाय. दिस इज डीडब्ल्यू. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया 2. तर एवढा पार्ट लिहून घ्या. डायग्राम आपल्या डोळ्यासमोर आहे, ती लागणार आहे. एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या. राईट डाऊन दिस. पुढे जाऊ आपण नंतर. जस्ट आपली इक्वेशन काय आलं होतं, डीडब्ल्यू इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन द किंवा इन्क्रीज इन द सरफेस एरिया. किती एरिया चेंज झालाय किंवा इन्क्रीज झालेला आहे तर डीए इतका झालेला आहे. आता आपण या ठिकाणी पुढे लिहू. हिअर सरफेस एरिया कितीने इन्क्रीज झालेला आहे 2L इंटू dx. हा त्याची व्हॅल्यू आपण लिहिली होती मगाशी. ओके. नंतर दिस work done is stored in the form of potential energy in the surface. in surface लिहिलं तरी चालेल. which is सरफेस एनर्जी. कोणतं पण वर्क डन एनर्जी मध्ये कन्वर्जन होत असतं. एनर्जीचं कन्वर्जन वर्क डन मध्ये होऊ शकतं. ठीक आहे. मग या ठिकाणी जे वर्क डन झालेले आहे त्यात वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी विच इज नथिंग बट द सरफेस एनर्जी. आर यू गेटिंग दिस. मग पुढचा पार्ट आपल्याला लिहिता येईल. देअरफॉर हा काय झाला सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आणि अजून एक डेफिनेशन सरफेस टेन्शनची लिहिता येते. सरफेस टेन्शनची काल आपण डेफिनेशन बघितलं. दॅट द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ आपण बघितलं होतं 8/L. आता याचं काय लिहिता येईल आपल्याला. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. समजा हे बघा सरफेस टेन्शन कसं लिहिता येईल. सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी एसी लिहिलं याला डिवाइड बाय एरिया. ठीक आहे. आता एरियाची व्हॅल्यू जर समजा तुम्ही 1 मीटर स्क्वेअर घेतली तर सरफेस टेन्शन काय होईल सरफेस एनर्जी होईल. म्हणून आपण काय म्हणतोय सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ठीक आहे. मग आपण इथे त्याची परत एक अजून एक डेफिनेशन लिहून घेऊ. Thus surface tension can be defined as the surface energy per unit area. एका युनिट एरियासाठी सरफेस टेन्शन असेल किंवा सरफेस एनर्जी असेल दॅट इज द सरफेस टेन्शन. एका युनिट एरियासाठी सरफेस एनर्जी किती आहे दॅट इज द सरफेस टेन्शन. असा मिनिंग आहे या ठिकाणी. आणि सरफेस एनर्जीचं ऑब्विसली काय येणार आहे एनर्जी आहे. ज्यूलच त्याचं एसआय युनिट येणार आहे. राईट डाऊन दिस. या ठिकाणी हा पार्ट संपला. आपण पुढच्या पार्टकडे जाणार. ओके. आपल्याला पेज नंबर 36 वरचं एक्झाम्पल बघायचं आहे. पेज नंबर 36 एक्झाम्पल नंबर 2.5 डेटा लिहिणार. डायरेक्ट या ठिकाणी प्रॉब्लेमचं आन्सर लिहिणार आहे. प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुमच्याकडे PDF आहे, तुम्ही प्रॉब्लेम त्यातून बघून घ्या. पेज नंबर 36 वरती सॉल्व्ड एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोईंग अ सोप बबल. एक सोप बबल आहे, आपला बबल असतो सोप बबल. ठीक आहे. त्याला ब्लो कर म्हणजे त्याला आपण फुगवतोय आणि त्याला बाहेर पाठवणार. म्हणजे माहिती ना आपण ते जत्रेमध्ये असतात बघा ते सोप बबलमध्ये बुडवलं फूक मारली का असे बबल्स तयार होतात. ठीक आहे. ओके. मग त्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे सोप बबल ऑफ द रेडियस 1 सेंटीमीटर. रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर. सोप बबल ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी तयार करत होतो ती एक फिल्म होती फक्त त्या सर्कलवरती. त्याला हवा मारल्यानंतर त्याचं बबल तयार होणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला रेडियस किती होती 0, रेडियसच नव्हते. पण ज्यावेळेस तो तयार झाला बबल त्यावेळेला रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर. द सरफेस टेन्शन ऑफ द सोल्युशन इज 2.5 इंटू 10⁻². बघा काय काय दिलेले आहे.
इनिशियल रेडियस स्टार्टिंगला बबलची रेडियस किती आहे 0 सेंटीमीटर. फायनल रेडियस आर म्हणूया त्याला, दॅट इज 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर टू मीटर इंटू 10⁻². ठीक है, 1 into 10⁻², that will be 10⁻². Okay, after that tension of the soap solution is 2.5 into 10⁻². 2.5 into 10⁻² न्यूटन पर मीटर, फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, या ठिकाणी नंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं काय त्यांनी की व्हॉट इज द वर्क डन. वर्क डन तुम्हाला विचारलेला आहे. आपण या ठिकाणी म्हणू वर्क डन, किंवा सरफेस एनर्जी जरी विचारली असती, सरफेस एनर्जी जरी त्या ठिकाणी त्यांनी विचारली असती तरी आपण हेच सांगितलं असतं. हियर इट इज द क्वेश्चन मार्क. ॲज वी नो दॅट वर्क डन किंवा सरफेस एनर्जी टेन्शन इनटू चेंज इन एरिया किंवा इन्क्रीज इन द एरिया, सरफेस एरिया. आता इन्क्रीज इन सरफेस एरिया म्हणजे काय आहे, समजा फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. ठीक आहे, आता आपल्याला ऑलरेडी इनिशियल एरिया माहिती. इनिशियल एरिया किती असेल, इनिशियल एरिया आपण बघूया. हे बघा तुमच्याकडे टी आहे, डी ए पाहिजे, फक्त टी दिलेला आहे, फक्त चेंज इन एरिया नाही आहे. बघा इनिशियल एरिया, आता स्टार्टिंगला रेडियसच नाही, रेडियसच 0 आहे. मग सरफेस एरिया ऑफ द बबल, बबल म्हणजे एक स्पेरिकल आहे ना. ठीक आहे, हॉलोस्पियर आहे, हॉलोस्पियर. ठीक आहे, तर त्या हॉलोस्पियरची रेडियसच नाही आहे स्टार्टिंगला, तर त्यावेळेला इनिशियल एरिया काय होईल 0. फायनल एरिया कसा होईल बघा, फायनल एरिया. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना फायनल एरिया, आता एखादा त्या ठिकाणी बबल तयार झालेला आहे. ठीक आहे, एका स्पियरचा एरिया किती असतो 4πr². सरफेस एरिया बरं का, सरफेस एरिया स्पियरचा 4πr². मी याला इंटू 2 करतोय. इंटू 2 का बरं, कारण इट्स अ बबल, तो एक बबल आहे. ठीक आहे, बबल आणि ड्रॉप मध्ये फरक काय आहे बघा. समजा ड्रॉप असेल, वॉटर ड्रॉप, ड्रॉप म्हणजे तो भरीव आहे, त्याला फक्त एअर फक्त बाहेरच्या बाजूला आहे. समजा हा आपण या ठिकाणी म्हणूया ड्रॉप आहे, याच्यामध्ये वॉटर लिक्विड आहे, बाहेर फक्त या ठिकाणी एअर आहे. एअरला एक्सपोजर फक्त ह्या सरफेसचा आहे, म्हणजे हा फक्त याचा एरिया किती आला 4πr². अदरवाईज या ठिकाणी समजा हा काय आहे बबल, बबलच्या वेळेला काय होणार आहे, आतून पण एअर आहे, बाहेर पण एअर आहे या ठिकाणी एक्सपोजरला. मग बाहेरून इथून 4πr², आतल्या बाजूला पण 4πr², टोटल 2 फ्री सरफेस आले. हे बघा किती फ्री सरफेस आहे ते बघणं गरजेचं आहे. फ्री सरफेस म्हणजे एक्सपोजर टू एअर, तर फ्री सरफेस किती ते बघणं गरजेचं आहे. बबलच्या केसमध्ये 2 फ्री सरफेस असतात, एक आतल्या बाजूने असतो, एक बाहेरच्या बाजू, कारण आतमध्ये हवाच असते, त्यामुळे याला इंटू 2 करावं लागेल. ठीक आहे, इट्स अ बबल, फ्री सरफेसेस आर 2. ठीक आहे, बोर्डाला तुम्हाला असं रिझन द्यायची काही गरज नाही. ओके, डायरेक्ट इंटू 2 केलं तरी चालेल, हे तुम्हाला समजण्यासाठी इथं आपण फक्त लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला मग किती येईल एरिया, एरिया इज इक्वल टू फायनल एरिया किती 8πr². Therefore, dA is equal to 8πr² minus 0, 8 into 3.142 into r. What is the value of the r over here? Here it is the 10⁻², its square. याची व्हॅल्यू 0.00. तुम्ही कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन करून घ्या, कारण लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला आता जमले पाहिजे. ठीक आहे, दिस इज द चेंज इन सरफेस एरिया. ओके, देअरफॉर इक्वेशन 1 काय तयार होईल, वर्क डन इज इक्वल टू टेन्शन इन द स्ट्रिंग किती, सॉरी टेन्शन ऑन द सरफेस किती दिलेले आहे 2.5 इंटू 10⁻² इंटू डीए. डीए किती आला 0.00251. मल्टिप्लिकेशन केलं तर यू विल गेट द आन्सर 6.275 इंटू 10⁻⁻5. वर्क डन असल्यामुळे इट शुड बी रिटर्न इन जूल्स. मी सरफेस एनर्जी म्हटलं असतं तरी हीच येणार आहे. ठीक आहे, ओके, दिस इज द फायनल आन्सर. याला व्यवस्थित लिहून घ्या
आणि आपण पुढच्या थेरोटिकल पार्टकडे बोलू. ओके, राईट डाऊन. ओके, आता पुढचा एक महत्वाचा पार्ट आपण बघायला चाललेलो आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा, या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय की ज्या वेळेला मी तुम्हाला पहिले या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्राम पहिले दाखवतो, त्यानंतर इथे त्याची डेफिनेशन देतो. ठीक आहे, चला डायग्राम आपण या ठिकाणी बघू. 2 डायग्राम आपल्याला बघायचे आहे, त्यामुळे मी इक्वली डिवाइड करून घेतो. या ठिकाणी आपण एक टेस्ट ट्यूब या ठिकाणी आतमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, आणि समजा हे लिक्विड असे लिक्विड partially wets the solid. Okay, when liquid partially wets the solid. सॉलिड ट्यूब आहे, आतमध्ये लिक्विड आहे. ह्या लिक्विडची हाईट आतमध्ये काय होईल, इन्क्रीज होऊन जाणार. ठीक आहे, ओके. तर पार्शली म्हणजे काय, काही प्रमाणात ते लिक्विड याला वेट म्हणजे त्याला ओलं करते किंवा त्याला चिटकते असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, ओके. तर ह्या ठिकाणी अशी केस असली तर तुम्हाला सांगू का, जो आतमध्ये शेप भेटतो ना, इट विल लुक लाईक दिस. अशा पद्धतीने भेटतो आतमधल्या लिक्विडचा शेप. ते तुम्हाला याला जर मॅग्निफाय करून दाखवायचं म्हटलं तर ही टेस्ट ट्यूब आहे आपली आतली, आणि ह्या ठिकाणी हा सरफेस, आणि या ठिकाणी कॉर्नरला असे या ठिकाणी तुम्हाला शेप भेटणार. समजते? ओके. तर या ठिकाणी बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो दोन्ही केसमध्ये. मी या ठिकाणी टँजेंट टू द फ्री सरफेस ड्रॉ करतोय. हियर इट इज द लिक्विड, दिस इज अँगल थीटा म्हणून. ठीक आहे. नंतर खाली केस बी बघूया. व्हेन लिक्विड डू नॉट वेट्स द सॉलिड. व्हेन लिक्विड डू नॉट वेट्स द सॉलिड. सॉलिडला तो कॉन्टॅक्ट देत नाही इन द सेन्स म्हणजे सॉलिडला तो चिटकत नाही असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, चला डायग्राम ड्रॉ करूया या ठिकाणी त्याची. टेस्ट ट्यूब थोडी मोठी दाखवली तर बेटर राहील. मी इथं छोटी दाखवली, अशी मोठी दाखवा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दाखवा. तर या ठिकाणी हा जो शेप भेटला होता, कॉन्केव शेप भेटलेला आहे. कॉन्केव टू द कॉन्केव शेप, आणि या ठिकाणी कॉन्व्हेक्स भेटणार आहे. कॉन्व्हेक्स. ठीक आहे, तर त्याच्या ऑपोजिट असं भेटणार आहे. आणि याला मी इथं टँजेंट ड्रॉ करतो. टँजेंट का ड्रॉ केलेली आहे त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगतो. आपण या ठिकाणी डेफिनेशन मध्ये बघणार आहे. दिस थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, चला बघूया डेफिनेशन मध्ये काय दिलेलं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज द अँगल बिटवीन, it is defined as the angle between tangent drawn to the free surface of the liquid, angle between the tangent drawn to the free surface of the liquid and to the solid. Okay,
ओके, इथं फक्त एक वर्ड ऍड करतो विच इज ग्रामॅटिकल मिस्टेक नको म्हणून विच इज. इट इज डिफाइंड ॲज द अँगल बिटवीन टॅन्जेंट विच इज ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. जे एक टॅन्जेंट जो फ्री सरफेसला तिथं आपण ड्रॉ केलेला आहे, एक टॅन्जेंट आहे बघा, असं कॉन्व्हेक्स असल्यामुळे वरती असेल टॅन्जेंट. अँड टू द सॉलिड, हा जो सॉलिड आहे याच्यामधला तो अँगल. वेन अँगल इज मेजर्ड विदिन द सॉलिड, वेन angle is measured within the liquid, angle is measured within liquid. म्हणजे अँगल कुठून घ्यायचा हे बघा, एक तर टँजेंट ड्रॉ काढल्यानंतर टँजेंट ड्रॉ केल्यानंतर अँगल जो आहे तो दोन बाजूने मेजर करता येईल. इथून पण मेजर करता येईल, एक वरच्या बाजूने मेजर करता येईल. इथं टँजेंट ड्रॉ केला अँगल वरतून पण मेजर करता येईल, खालून पण मेजर करता येईल. पण कुठून मेजर करायचा? विदिन द लिक्विड. विदिन द लिक्विड कुठून आहे? इथून आहे, मग इथे केला. इथे लिक्विड कुठे आहे? खाली, मग इथून केला. आर यू गेटिंग दिस? दिस इज ऑल अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि उद्या एक मोठा थिअरटिकल पार्ट आहे, तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या आणि आज आपण या ठिकाणी थांबू. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.